शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं। ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जाऊ आणि उत्साहाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आता श्रावण महिना तर सुरू झालेला आहे आणि आता पहिल्या श्रावण सोमवारी ही श्रावण सोमवार आणि नागपंचमी ही एकाच दिवशी आलेली आहे. म्हणजेच काय तर 2026 मध्ये नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार हे दोन्ही योगा एकाच दिवशी आहेत. असा एक योगायोग या दिवशी आलेला आहे, तो म्हणजे 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेला हा अत्यंत दुर्मिळ असा महासंयोग मानला जातो. कारण या दिवशी शिवासह नागदेवतेची सुद्धा पूजा या दिवशी करता येणार आहे. सोमवार हा महादेव शंकरांचा वार म्हणून ओळखला जातो. श्रावणी सोमवार, त्याचबरोबर या दिवशी नागपंचमी सुद्धा आलेली आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे. सोमवारचे महत्त्व तर अगदी खासच आहे, पण नागाला शिवशंकराच्या गळ्याभोवतीचे स्थान असल्याने ती महादेवाची एक ओळख मानली जाते. तर या दिवशी असे अनेक योगायोग जुळून आल्याने नागपंचमीचे सुद्धा महत्त्व आणखीनच वाढले आहेत. तर बघा, श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे कोणती कामे करावी, तसेच यंदा नागपंचमीच्या दिवशी व श्रावणी सोमवार आलेला आहे, तर मग भावाचा उपवास कधी करायचा, कधी सोडायचा, कधी धरायचा. सोमवारचा उपवास पण धरलेला आहे, तर तो कधी मोडला नाही पाहिजे, किंवा स्त्रियांनी कोणत्या चुका करू नयेत. ज्या प्रत्येक सहसा 99% महिला या इथे चुका करतात, तर कोणत्या चुका करतात, कोणत्या चुका करू नयेत. तसेच श्रावणी सोमवार आल्यामुळे आरोग्यप्राप्ती, धनधान्य, पुत्र प्राप्ती, संकट निवारण, सौभाग्य वृद्धीसाठी सोमवारच्या दिवशी काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळून जाईल. बघा, श्रावण महिन्यातील पहिला सण आहे तो म्हणजे नागपंचमी, आणि नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी भावाचा उपवास नागपंचमीच्या दिवशी सुद्धा केला जातो, पण बऱ्याच भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी सुद्धा हा भावाचा उपवास धरला जातो आणि तो नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो. तर बघा, नागपंचमीला नागाच्या पूजेला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी नागपंचमीला नागाची पूजा केल्याने जीवनात आपल्या ज्या काही अनेक समस्या आहेत त्या दूर होत असतात आणि तसेच सर्व इच्छा देखील आपल्या पूर्ण होत असतात अशी मान्यता आहे. तर नागपंचमीचा सण हा पहिल्या श्रावणी सोमवारी येत असून या दिवशी महादेवासोबतच नागदेवाचे देखील पूजन आपल्याला करायचं आहे. तर यंदाची नागपंचमी विशेष का असणार आहे तर बघा, या दिवशी सोमवार पण आहे. जर आपण या दिवशी नागदेवतेसह शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा केल्यास आपल्याला अनेक पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तसेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी हा उपवास करत असतात. जर या दिवशी सापाची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्पदोष सुद्धा कमी होत असतो. नागपंचमीचा दिवस कालसर्पदोष आणि पितृदोष निवारण करण्यासाठी हा उत्तम दिवस मानला जातो. बघा, या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जपही करू शकता, कारण श्रावण सोमवार आहे. त्यासोबतच शिवशंकराचा रुद्र अभिषेक करणे सुद्धा खूप महत्त्वाचे ठरणार आहे. 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी असे योग जुळून येत असेल तर यापेक्षा अजून चांगला दिवस कोणता असू शकतो तर या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो उपवास संध्याकाळी आपल्याला सोडायचा आहे. म्हणजेच काय तर श्रावण सोमवारचा जो उपवास आपण करणार आहोत तर आपल्याला संध्याकाळी सात्विक भोजन करूनच सोडायचा आहे. भगवान शंकराच्या भक्तीसाठी श्रावण महिना हा अतिशय शुभ असा मानला जातो, पवित्र असा मानला जातो. त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढ्या भगवान शिवशंकराची आणि नागदेवतेची या दिवशी सेवा करायची आहे. तर या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, आपली नित्यकर्मे आवरून घ्यावी आणि घराची साफसफाई करावी. शिवलिंगावरती दुधाचा दह्याचा अभिषेक करून घ्यावा. शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. शिवलिंगावरती एक तरी बेलपत्र व्हायला विसरायचं नाही. शिवाला पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुले या दिवशी अर्पण करा. तुम्ही स्वतः पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. बघा, शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर या दिवशी तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये
तांदूळ घेऊन ते थोडेसे ओले करून मगच तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ व्हायची आहे. तर शिवलिंगावरती शिवामूठ कशी अर्पण करायची याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला बनवून माझ्या चॅनलवर अपलोड करील, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. तर यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्ही 16 सोमवार व्रताची सुद्धा सुरुवात करू शकता. श्रावणातील काही व्रते स्वतःसाठी काही कुटुंबासाठी निगडीत असतात, पण श्रावणातल्या सोमवारचा उपवास मात्र आवर्जून करावा, कारण तो आरोग्य प्राप्तीसाठी, धन धान्य पुत्रप्राप्तीसाठी, संकट निवारण, सौभाग्य वृद्धीसाठी सोमवारचा उपवास हा केला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही नक्कीच श्रावणातले 4 तरी सोमवार हे उपवास करायचे आहेत. तसेच या दिवशी पहिल्या श्रावणी सोमवारी नागपंचमी सुद्धा आलेली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी नागदेवतेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. नागाला दूध वाहून नागदेवतेची अगदी विधिवत अशी पूजा करायची आहे. नागपंचमीची देखील पूजा करायची, याचा सुद्धा पूजा करायची आहे. तसेच जर तुमच्याकडे नागपंचमीची पूजा कशी करत असतात बघा, आमच्याकडे तर कुठे जर आसपास वारूळ असेल तर तिथे जाऊन त्या वारुळाची पूजा करायची आहे, आणि नसेल तर आम्ही घरामध्येच तांदूळाच्या सहाय्याने किंवा रांगोळीच्या सहाय्याने किंवा शेणाच्या सहाय्याने नागाची मूर्ती बनवून रांगोळीचे चित्र काढून किंवा कागदावरती चित्र काढून आम्ही नागपंचमीची पूजा करत असतो. बघा, तुमच्याकडे जसं केली जाते तशी त्या पद्धतीने तुमच्या भागाच्या पद्धतीने पूजा केली जाते. अगदी त्या पद्धतीने तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करायची आहे. व्यक्तीला साप चावण्याची भीती नसते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने व्यक्तीला साप चावण्याची भीती नसते. या दिवशी सापांना दुधाने आंघोळ किंवा पूजा करून त्यांना दूध पाजल्यात अक्षय पुण्य हे प्राप्त होत असते, अशी देखील मान्यता आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तेव्हापासून नागपंचमीची प्रथा ही सुरू झाली. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत असतात. शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. शेतीतील उंदराचा नायनाट करून साप शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करत असतात. त्यामुळे नागपंचमीला शेतकरी ही शेतामध्ये नागाची पूजा करतो. या दिवशी नववधू माहेरी येतात, जिम्मा फुगड्या खेळतात, झाडाला झोके बांधून झोके खेळतात. या सर्व गोष्टी स्त्रिया या सणात आनंदाने साजरा करत असतात. तर नागपंचमीच्या दिवशी ज्या काही आपल्या दैनंदिन गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत, आणि ज्या कोणत्या आवर्जून करायच्या नाहीत त्या सुद्धा काही गोष्टी आहेत बघा. त्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये, कापू नये, तळू नये किंवा चुलीवर तवा ठेवू नये असे अनेक संकेत नियम पाळले जातात. तर या नियमाचं तुम्ही आवश्यक पालन करा. हा नियम पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. त्यामुळे शक्य असेल तर एके दिवशी तरी चिरू नका, कापू नका, चुलीवरती तवा ठेवू नका, काही तळू नका. मात्र या दिवशी उकडीची पुरणाचे दिंडे करून खाल्ले जातात. त्याचाच नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो. म्हणजेच नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्यांना दूध, साखर किंवा उकडीच्या पुरणाचे दिंड करून नैवेद्य दाखवण्याची जी प्रथा असते तर या दिवशी ती प्रथा तुम्ही पाळायची आहे. तसेच या दिवशी स्त्रिया सुंदर असे अलंकार घालून, सुंदर असे वस्त्र नेसून नागदेवतेची पूजा करत असतात. हा सण अगदी आनंदाने साजरा करतात. आता नागपंचमीचा उपवास व श्रावणी सोमवार उपवास हे दोन्ही एकत्रच आल्यामुळे उपवास कधी सोडायचा, तर बघा, तुमच्या घरातील जी मंडळी पूर्वीपासून 2 उपवास एकत्र आल्यानंतर ज्या पद्धतीने सोडतात अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे आणि हा उपवास सोडायचा आहे. पण नियमानुसार सांगायचे झाले तर श्रावणी सोमवार जी काही पूजा असते ती करून घ्यायची, आणि नागपंचमीच्या दिवशी ज्या भावाचा उपवास आहे त्यांना नागाची पूजा करून घ्यायची. त्यानंतर तुमच्याकडे नागपंचमीला दुपारी उपवास सोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही दुपारी उपवास सोडायचा आहे, आणि जर तुमच्याकडे दुपारी उपवास सोडायची पद्धत नसेल तर कारण आपला पहिला श्रावणी सोमवारचा उपवास आहे आणि तो आपण संध्याकाळी सोडतो, त्यामुळे तुम्ही संध्याकाळीच उपवास नेहमीप्रमाणे सोडायचा आहे. कारण नागपंचमीचा उपवास नागदेवतेची पूजा झाली की काही ठिकाणी लगेच सोडला जातो, पण काही ठिकाणी रात्री सुद्धा सोडला जातो. तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास सोडला जातो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला उपवास सोडायचा आहे. पण यावेळी दोन्ही उपवास एकत्र आल्याने आपण हे उपवास रात्री सोडायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तसंही तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने सोडला तरीही चालतं. तर अशा प्रकारे आपल्याला एकाच दिवशी दोन्ही देवतांची म्हणजे श्रावण सोमवार आणि भगवान शिवशंकराची आणि नागदेवतेची म्हणजेच या दोन्ही देवतांची सेवा करण्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकराची तर आवश्यक पूजा करायची आहे, त्याचबरोबर नागदेवतेची सुद्धा तुम्हाला पूजा करून नागदेवतेचा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. अशा प्रकारे छान पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा
यात्रा करायचं आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. हा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीला एक लाईक द्या आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल अगदी अशी मी मनापासून आशा करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो.